विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण 74वी घटनादुरुस्ती शिकलो. आजच्या तासाला आपण 74व्या घटनादुरुस्तीचं महत्त्व समजून घेणार आहोत. तर या 74व्या घटनादुरुस्तीचं महत्त्व सांगताना पहिला मुद्दा आहे नागरी स्थानिक स्वशासनाला या घटनात्मक दर्जा या घटनादुरुस्तीनं प्राप्त झालेला आहे. नुसता घटनात्मक दर्जाच प्राप्त झाला नाही, तर घटनात्मक संरक्षण देखील मिळालेलं आहे. या घटनादुरुस्तीच्या पूर्वी आपण बघितलं 73व्या घटनादुरुस्तीमध्ये पण, तर घटनादुरुस्तीपूर्वी घटनेमध्ये अगदी थोडासा उल्लेख मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये ग्रामपंचायतीच्या संबंधी होता, परंतु सविस्तर व्यापक अशा प्रकारचा घटनेमध्ये उल्लेख या पंचायत राजचा नव्हता. कारण पंचायत राज नंतर निर्माण झालं, त्याची रचना झाली, त्याचं स्वरूप ठरलं. फक्त एवढंच की ते देशभर एक समान नव्हतं. आणि म्हणून या 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनं काय केलं की घटनेमध्ये स्वतंत्रपणे कलम 243 मध्ये त्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आणि घटक राज्यांनी त्या संबंधी कायदे करावेत असं या घटनादुरुस्तीमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं. थोडक्यात काय की या संस्थांना घटनात्मक दर्जा आणि घटनेचं संरक्षण या घटनादुरुस्तीनं प्राप्त झालं. म्हणजे नेमकं झालं काय, घटनात्मक संरक्षण मिळालं म्हणजे काय, तर घटनेमध्ये ह्या ज्या तरतुदी केल्या 74व्या घटनादुरुस्तीनं, या तरतुदी स्थानिक स्वशासनासंबंधीच्या राज्य शासनाला बंधनकारक झाल्या. या तरतुदींचं पालन राज्य शासनाला करावं लागलं, त्यासंबंधीचे कायदे राज्य शासनाला करावे लागले. तसंच त्यापूर्वी घटनादुरुस्तीच्या पूर्वी जे काही हस्तक्षेप राज्यांचा, राज्य शासनाचा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये व्हायचा, त्या हस्तक्षेपाला पण आळा बसला घटनात्मक संरक्षण प्राप्त झाल्यामुळं. घटनात्मक संरक्षण या संस्थांना मिळाल्यामुळं या संस्थांच्या कार्यकाळाची पण निश्चिती मिळाली. केव्हाही बरखास्त करणं या संस्था, हा जो प्रकार घटनादुरुस्तीच्या पूर्वी होता त्याला काही प्रमाणामध्ये आळा बसला. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या घटनादुरुस्तीचं सांगता येईल ते म्हणजे निवडणूक स्वायत्तता. म्हणजे निवडणुकीच्या बाबतीमध्ये या संस्था स्वायत्त झाल्या किंवा स्वतंत्र झाल्या. म्हणजे काय स्वतंत्र झाल्या म्हणजे काय, तर यापूर्वी घटनादुरुस्तीच्या पूर्वी 74व्या या संस्थांच्या निवडणुकांना कुठलाही धरबंध नव्हता. केव्हाही संस्था बरखास्त होणं, केव्हाही निवडणुका घेणं सोयीनुसार, सोयीचा राजकीय परिस्थिती निर्माण होईल तेव्हा निवडणुका घ्यायच्या. हा जो बेबंदशाही आणि ही जी गैर प्रकार व्हायचे किंवा अनियोजितपणा होता, नियमबद्धता नव्हती, तर या घटनादुरुस्तीनं निर्वाचन आयोग निर्माण करण्यात आला. राज्य निर्वाचन आयोगानं या आयोगाकडे या निवडणुका सोपवल्या गेल्या, निवडणुकांची जबाबदारी दिली गेली. त्यामुळे साहजिकच पूर्वीचा जो अनियमितपणा होता, शासनाच्या मर्जीनुसार या संस्थांची बरखास्ती कार्यकाळ ठरायचा, राजकीय सोयीनुसार त्याचा अधिकाराचा वापर राज्य सरकारकडून व्हायचा आणि संस्थांच्या बाबतीमध्ये संस्थांवर अन्याय व्हायचा, स्थानिक स्वशासन संस्थांवर, तर तो अन्याय बंद झाला. आणि निर्वाचन आयोगामुळं या निवडणुकांना विशिष्ट काळाचं बंधन घातलं गेलं आणि नियमितपणे निवडणुका व्हायला घटनादुरुस्तीमुळं मदत झाली. वेळेत निवडणुका व्हायला लागल्या, त्यामुळं साहजिकच लोकसहभाग वाढला आणि या संस्थांची स्वायत्तता पण त्यामुळं वाढली. तर अशा पद्धतीनं निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोगामुळे एक प्रकारची या संस्थांना स्वायत्तता, स्वातंत्र्य, कार्यकाळाचं संरक्षण मिळालं. पुढचा फायदा आपल्याला महत्त्व या घटनादुरुस्तीचं 74वं सांगता येईल की आर्थिक स्थिती या संस्थांची घटनादुरुस्तीमुळे सुधारली. कारण या संस्थांना आर्थिक सुरक्षा अजिबात नव्हती. त्यांना पूर्णपणे आर्थिक बाबींसाठी राज्य शासनावर अवलंबून राहावं लागत होतं. त्यांना जी अनुदानं शासनाकडून मिळायची, तर ती अनुदानं शासकीय मर्जीनुसार, शासकीय इच्छेनुसार मिळायची
आणि मग आपली सत्ता असलेल्या संस्थेतच अनुदान द्यायचं, दुसऱ्या संस्थेत अनुदान द्यायचं नाही, किंवा नियमितपणा अनुदानाच्या बाबतीमध्ये नव्हता. आणि म्हणून या घटनादुरुस्तीनं काय झालं की वित्त आयोग नेमण्यात आला आणि वित्त आयोग नेमल्याच्यामुळं वित्त आयोग या संस्थांना कोणत्या प्रकारचं उत्पन्न कर गोळा करता येतील हे ठरवून दिलं वित्त आयोगाने. त्यानंतर अनुदान द्यायचं शासनाकडून या संस्थांना, तर त्या अनुदानाची तत्व ठरवून देण्यात आली, नियम ठरवून देण्यात आले. त्यामुळं कुठल्याही पक्षाची संस्था असतो, स्थानिक स्वशासन संस्था, त्या संस्थेला नियमितपणे आणि नियमानुसार अनुदान मिळायला लागलं. त्यामुळं त्यांच्यावर अनुदानाच्या बाबतीमध्ये जो अन्याय होत होता, अनुदानाच्या बाबतीमध्ये जे परावलंबन होतं, उत्पन्नाच्या बाबतीतलं परावलंबन हे दूर झालं. आणि हा वित्त आयोग काय करतो, याबरोबरच या संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी सुद्धा मदत करतो. या संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी काय करता येईल याचं पुनरावलोकन करतो या सगळ्या संस्थांच्या आर्थिक स्थितीचं, आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही सुधारणा, उपाययोजना, शिफारशी वित्त आयोग करत असतो. यामुळं काय झालं की नगरपालिका आणि महानगरपालिका या वित्त आयोगाच्या स्थापनेमुळं आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या. त्यांचं आर्थिक परावलंबन दूर होऊन त्या आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आल्या. पुढचा महत्त्व आपल्याला या 74व्या घटनादुरुस्तीचं सांगता येईल की या 74व्या घटनादुरुस्तीमुळे दुर्बल घटकांना संधी मिळाली. या समाजातले जे उपेक्षित घटक होते, सत्तावंचित घटक होते, विकासापासून दूर राहिलेले घटक होते, यांना या घटना दुरुस्तीमुळं संधी मिळाली, विकासाची संधी मिळाली, सत्ता सहभागाची संधी मिळाली, लोकशाही प्रक्रियेत त्यांना सहभाग मिळाला. तर हे उपेक्षित वंचित घटक कोणते, दुर्बल घटक कोणते, तर अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, हे जे अल्पसंख्याक घटक होते समाजातले, यांना संधी मिळाली. तसंच महिला हा जो उपेक्षित वर्ग होता, परंपरेनं पिढ्यानपिढ्या दुय्यम घटक समाजाचा मानला जात होता परंपरेनं, तर त्या घटकाला पण योग्य प्रतिनिधित्व या 74व्या घटनादुरुस्तीनं या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं. आणि यांचं प्रतिनिधित्व निश्चित ठरलं. म्हणजे पुढे जे कायदे करण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्या संस्थेच्या क्षेत्राच्या, ओबीसींना 27% आरक्षण, महिलांना 1/3 आरक्षण हे सक्तीचं करण्यात आलं. म्हणून यांना संख्येच्या प्रमाणात किंवा पुरेसं प्रतिनिधित्व, सगळ्यांना संख्येच्या प्रमाणात जरी नसलं तरी म्हणजे ओबीसींना 27% म्हणजे कमी आहे, महिलांना 1/3 म्हणजे कमी आहे. परंतु यापूर्वी महिलांचा किंवा SC STचा एखादाच सदस्य या संस्थांवर असण्याचं जे बंधन होतं, तर त्याऐवजी त्यांना योग्य प्रमाणामध्ये किंवा पुरेसं प्रतिनिधित्व मिळायला सुरुवात झाली. महिलांना घटनादुरुस्तीनं 1/3 प्रतिनिधित्व दिलं आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानंतर 50% प्रतिनिधित्व या 74व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना स्थानिक स्वशासन संस्थांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि हे जसं सदस्यत्वाचं प्रतिनिधित्व आहे, सदस्यत्वाचं आरक्षण त्यांच्यासाठी आहे, तसं पदांसाठी पण आरक्षण देण्यात आलं. महापौर पद असतील महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचं पद असेल, तर हे पद दुर्बल घटकांना त्यांच्या अल्पसंख्येमुळं घटनादुरुस्तीच्या पूर्वी मिळणं खूप मुश्किल होतं. परंतु घटनादुरुस्ती झाल्याच्यामुळं त्यांना महापौर आणि नगराध्यक्षाची पदं आरक्षित झाल्यामुळं त्यांना एक प्रकारे सत्तेचं संरक्षण मिळालं, अधिकार पदं मिळण्याचं संरक्षण मिळालं, निश्चिती झाली, खात्री मिळाली. तर अशा पद्धतीनं 74व्या घटनादुरुस्तीमुळं या जे आरक्षण दिलं गेलं सदस्यत्वासाठी आणि पदांच्यासाठी, त्यामुळं दुर्बल घटकांना सत्ता सहभागाची संधी मिळाली. तसंच त्यांना सत्ता सहभाग मिळाल्यामुळं त्या घटकांच्या विकासाला पण चालना मिळाली. नंतर 5वं महत्त्व आपल्याला या घटनादुरुस्तीचं 74व्या सांगता येईल की या संस्थांचे अधिकार निश्चित झाले. ही घटनादुरुस्ती होण्याच्या अगोदर या संस्थांच्या अधिकारांची निश्चिती नव्हती. या संस्थांना
अधिकारांसाठी राज्य शासनाच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागत होतं. परंतु या 74व्या घटनादुरुस्तीमुळं नागरी स्थानिक स्वशासन संस्थांच्यासाठी संविधानामध्ये 12वी अनुसूची 12वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं आणि या 12व्या परिशिष्टानुसार 18 विषय त्या अनुसूचीमध्ये दाखल करण्यात आले. म्हणजे ह्या 18 विषयांवर या संस्था काम करू शकतात. आणि याशिवाय राज्य शासन या संस्थांकडे स्वतःच्या अखत्यारीत असलेली काही कामं आणि अधिकार या संस्थांना देऊ शकतात असंही या घटनादुरुस्तीनं सांगितलं. आणि ही जी 12वी अनुसूची आहे या 12व्या अनुसूचीतले जे विषय आहे आणि त्यानुसार जे अधिकार या संस्थांना मिळाले ते आवश्यक अधिकार ते बंधनकारक करण्यात आले. म्हणजे राज्य शासन हे जे अधिकार या संस्थांना 12व्या अनुसूचीनुसार परिशिष्टानुसार द्यायचे आहे त्याच्यामध्ये कपात करू शकत नाही. त्यानंतर पुढचं महत्त्व आपल्याला या घटनादुरुस्तीचं 74व्या सांगता येईल की प्रभाग समित्या किंवा वॉर्ड कमिटीज या घटनादुरुस्तीनं निर्माण करण्यात आल्या. प्रभाग समित्या म्हणजे काही प्रभागांच्या मिळून एक समिती अशी तयार करायची किंवा 10 प्रभाग असतील आणि 2 प्रभागाला एक समिती असतील तर 5 प्रभाग समित्या असतील किंवा 3-4 प्रभागांच्या मिळून एक समिती अशा प्रकारे प्रभाग समित्या निर्माण करण्यात आल्या या घटनादुरुस्तीमुळं. आणि प्रभाग समितीचा फायदा असा झाला की प्रभाग समितीचं ऑफिस असतं आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन लोक आपले प्रश्न आपल्या तक्रारी मांडू शकतात. काही विकासाच्या संबंधी प्रभागाच्या सूचना त्या ठिकाणी करू शकतात आणि त्यामुळं नगरसेवक आणि प्रभागातले सर्व नागरिक यांच्यामध्ये सातत्याने संपर्क राहतो, लोकसंपर्क राहतो. त्यामुळं लोकांना आपले प्रश्न आपल्या समस्या प्रभाग समितीसमोर मांडता येतात आणि लोकांच्या समस्यांचं विनाविलंब सोडवणूक यामुळं होऊ शकते आणि विकास कामं प्रभागातली मार्गी लागण्यासाठी या प्रभाग समित्यांचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीनं या घटनादुरुस्तीनं जी प्रभाग समित्यांची तरतूद केलेली आहे या प्रभाग समितीच्या तरतुदीमुळं या लोकांच्या समस्या सुटायला मदत झाली. हे महत्त्व या घटनादुरुस्तीचं आपल्याला 74व्या सांगता येईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या प्रभाग समित्यांच्या नंतर जो आहे या 74व्या घटनादुरुस्तीचा तो आहे नियोजन समित्या. नियोजन समित्या ज्या आहेत या 74व्या घटनादुरुस्तीने निर्माण केलेल्या तर ह्या नियोजन समित्या स्थापन करणं राज्य सरकारला घटनादुरुस्तीनं बंधनकारक केलेलं आहे. या 2 प्रकारच्या नियोजन समित्या आहेत. एक जिल्हा नियोजन समिती आहे आणि दुसरी महानगर नियोजन समिती आहे. म्हणजे शहराच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी महानगर नियोजन समिती आहे आणि संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आहे. ह्या दोन्ही समित्या आपापलं काम करत असतात आणि त्यामुळं शहराचा आणि जिल्ह्याचा जो विकास करायचा आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय साधला जातो. आणि म्हणून प्रत्येक महानगरासाठी एक महानगर नियोजन समिती असेल. ती महानगराच्या विकास नियोजनाचा आराखडा तयार करील आणि तो आराखडा राज्य शासनाला पाठवेल. राज्य शासनाकडे तो आराखडा गेला की राज्य शासन काय करेल की जिल्ह्याचा विकास आणि त्या महानगराचा विकास यांचा ताळमेळ करेल. या परिणामी महानगर आणि जिल्हा यांच्या विकासाच्या योजनेमध्ये नियोजन करता येईल, शासनाला सुसूत्रता आणता येईल आणि जिल्हा विकास आणि महानगर विकास या दोन्ही गोष्टी एका वेळेला साध्य होतील. आणि ही जी महानगर नियोजन समिती आहे या महानगर नियोजन समितीमध्ये विषय तज्ज्ञ असतील. म्हणजे जी कामं महानगरामध्ये विकासाची करायची, स्वच्छता, पाणी पुरवठा किंवा आणखी झोपडपट्टी निर्मूलन असेल, शिक्षण असेल, जी कामं महापालिकेला किंवा नगरपालिकेला करायची त्या संबंधीचे विषय तज्ज्ञ लोक त्या महानगर नियोजन समितीमध्ये असतील. त्याबरोबरीनं इतर संस्थांचा पण सहभाग असेल, सामाजिक संस्थांचा सहभाग असेल, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असेल किंवा लोकजागृतीसाठी लोकशिक्षणासाठी निर्माण झालेल्या
ज्या सामाजिक संघटना असतात त्या सामाजिक संघटनांना पण महानगर नियोजन समितीमध्ये सहभाग मिळेल, की ज्याच्यामुळे विषयतज्ञ आणि नागरिक असे मिळून त्या महानगराच्या विकासाच्या नियोजनामध्ये आपला सहभाग देऊ शकतील. त्यानंतर महानगराची जी वाढती लोकसंख्या आहे, वाहतूक वाढत चाललेली आहे महानगरांच्यामध्ये, घरबांधणीच्या समस्या उग्र झालेल्या आहेत, पाणी पुरवठ्याची समस्या आहे, सांडपाण्याची व्यवस्था करण्याचा प्रश्न आहे, गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करण्याचा प्रश्न आहे आणि कचऱ्याची विल्हेवाट असेल, प्रदूषण असेल, या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये महानगर नियोजन समिती ही व्यवस्थितपणे नियोजन करील आणि या नियोजनाच्या बाबतीमध्ये आणि विकासाच्या बाबतीमध्ये केवळ प्रशासनावर अवलंबून राहणं पुरेसं नाही. त्यामुळं या महानगर नियोजन समितीत असलेले तज्ज्ञ आणि लोक किंवा सामाजिक संघटना म्हणजेच लोक सहभाग, तर यांच्याकडून महानगराचं व्यवस्थित नियोजन होईल आणि त्यामुळे महानगर आणि जिल्हा या दोन्हींचा समन्वयानं विकास साधला जाईल. आणि म्हणून महानगर नियोजनाच्या समित्या आणि दुसरी जिल्हा नियोजन समिती या समित्या या 74व्या घटनादुरुस्तीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं भाग या 74व्या घटनादुरुस्तीचा आपल्याला सांगता येईल की लोकसहभागाला चालना या 74व्या घटनादुरुस्तीनं मिळाली. कारण नगरपालिका आणि महानगरपालिका आपल्या क्षेत्रातल्या नागरिकांना दैनंदिन सेवा सुविधा देत असतात आणि त्या मध्ये लोकसहभाग आवश्यक असतो. लोकसहभागासाठी विकास कुठल्याही क्षेत्राचा होत नाही आणि म्हणून प्रभाग समित्यांच्या मध्ये लोकांचा सहभाग आहे. शहर नियोजन समितीमध्ये लोकसंघटनांच्या मार्फत लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे लोकसंपर्क वाढतो आणि लोकांचा विकासामध्ये सहभाग पण घेतला जातो. तर अशा पद्धतीनं लोकसहभाग या 74व्या घटनादुरुस्तीने वाढायला मदत झालेली. त्यानंतर पुढचं महत्त्व आपल्याला या 74व्या घटनादुरुस्तीनं सांगता येईल की शहरी प्रश्नांना या घटनादुरुस्तीमुळं महत्त्व प्राप्त झालं. शहरामध्ये आपण मगाशी बघितलं की अनेक समस्या असतात. कचऱ्याची समस्या असते, स्वच्छतेची समस्या असते, झोपडपट्ट्यांची अस्ताव्यस्त झालेली प्रचंड वाढीची समस्या असते, वस्त्यांच्या मध्ये गलिच्छपणा असतो, गलिच्छ वस्त्यांचं स्वच्छ वस्त्यांमध्ये रूपांतर करण्याचा प्रश्न असतो. काही भागांना पाणी पुरवठा होतो, अनेक भागांना पाणी पुरवठा होत नाही, पाणी पुरवठा अनियमित असतो. पर्यावरणाची समस्या तर सगळ्याच शहरांच्या मध्ये गंभीर झालेली आहे. त्यानंतर शहरी दारिद्र्याचा प्रश्न आहे. पण या घटनादुरुस्तीनं काय झालं, या सगळ्या शहरी प्रश्नांना महत्त्व आलेलं आहे. म्हणजे घटनादुरुस्तीच्या पूर्वीचा जर इतिहास आपण बघितला तर आपल्याला असं दिसेल की शहरांच्या मध्ये कचऱ्याचे ढीग साठायचे, प्रचंड प्रदूषण, दुर्गंधी परिसरामध्ये शहरांच्या मध्ये त्यामुळे पसरायची, स्वच्छतेचं नियोजन नसायचं आणि झोपडपट्ट्यांच्या बाबतीमध्ये पण अत्यंत बेसुमारपणे झोपडपट्ट्या वाढत जायच्या. त्यामुळे साहजिकच गलिच्छ वस्त्या निर्माण व्हायच्या. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अत्यंत अव्यवस्था असायची. काही भागांना पाणी पुरवठा व्हायचा, काहींना न व्हायचा, असा प्रकार व्हायचा. त्यामुळं या घटनादुरुस्तीनं 74व्या काय झालं की या सगळ्या शहरी समस्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. जो लोकसहभाग या घटनादुरुस्तीनं वाढला, वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत नियोजन समित्या असतील किंवा प्रभाग समित्या असतील, यामुळं काय झालं की लोकांचा सहभाग वाढला आणि लोकसहभाग वाढल्यामुळं कचरा, स्वच्छता, झोपडपट्ट्या या सगळ्याच प्रश्नांना महत्त्व आलं. हे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देण्यात आलं आणि हे जे राज्य शासन आहे या जिल्हा नियोजन समित्यांच्यामुळं राज्य शासन पण या झोपडपट्टी निर्मूलनासाठी जिल्हा नियोजनाच्या अनुसार योजना आखायला लागलं. स्वच्छतेसाठी खास लक्ष द्यायला लागलं. घंटागाड्या, कचरा गाड्या, त्या कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावणं, नियमितपणे कचरा उचलणं,
विल्हेवाट लावताना त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते का, त्याच्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करता येते का, कचऱ्यापासून सुका कचरा, ओला कचरा, घन कचरा, असं व्यवस्थापन कचऱ्याचं पुढे व्हायला लागलं. थोडक्यात काय की शहरी प्रश्न जे दुर्लक्षित होते या घटनादुरुस्तीमुळे काय झालं, लोकसहभाग मिळाल्यामुळं या संस्थांच्या मध्ये या शहरी समस्यांना महत्त्व प्राप्त झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शहरी प्रश्न पुढे यायचं कारण काय किंवा त्यांना महत्त्व यायचं कारण काय, तर 12व्या परिशिष्टामध्ये जे 18 विषय दिलेले आहेत, या 18 विषयांच्या मुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांना, नागरी संस्थांना मोठ्या प्रमाणात काम करायला संधी मिळाली. त्यांचं अधिकार क्षेत्र वाढलं, त्यांचं कार्यक्षेत्र वाढलं. त्यामुळं शहरी समस्या सोडवायला प्राधान्य मिळालं आणि शहर विकासाच्या योजना बनल्या. शहर विकासाच्या योजना बनल्याच्यामुळं त्या समस्यांवर योग्य प्रकारे तोडगा काढला गेला, मार्ग काढला गेला, समस्या सोडवल्या गेल्या. आणि म्हणून शहरी प्रश्न जे दुर्लक्षित होते त्यांना या घटनादुरुस्तीमुळे प्राधान्य मिळालं. पुढे या घटनादुरुस्तीचं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमुळे 74व्या दुरुस्तीनं राजकीय प्रक्रियेला चालना मिळाली. राजकारण, राजकीय प्रक्रिया चालूच असतात, परंतु नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या मध्ये जी राजकीय प्रक्रिया पूर्वी चालत होती तर ती लोकशाही पद्धतीनं चालत नव्हती. लोकशाही पद्धतीनं चालत नव्हती म्हणजे काय की समाजातल्या सर्व वर्गांना सहभाग नव्हता, विशिष्ट पुढारलेल्या वर्गांनाच सहभाग होता, स्त्रियांना सहभाग नव्हता. परंतु या घटनादुरुस्तीनं काय झालं की स्त्रियांना सहभाग मिळाला. SC, ST, OBC अशा सामाजिक मागासलेल्या घटकांना, अपंगांना सहभाग मिळाला. त्याबरोबरीनं या संस्था राजकारणाचा केंद्रबिंदू बनल्या. कारण ही घटना दुरुस्ती होण्यापूर्वी या संस्थांच्या मध्ये सर्व घटकांना संधी नसल्यामुळं या संस्थांना महत्त्व नव्हतं. परंतु या घटना दुरुस्तीमुळं या संस्थांच्या सत्तेला पण महत्त्व प्राप्त झालं आणि त्यामुळं या संस्थांच्या मध्ये संस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी, संस्थेवर सत्ता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या मध्ये, राजकीय नेत्यांच्या मध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली आणि या स्थानिक संस्थांची सत्ता पण प्रतिष्ठेची मानली जायला लागली. केंद्राची सत्ता, राज्याची सत्ता जितकी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची या स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता पण आहे. कारण या संस्थांच्या निधी वाढला, पैसा आला, विकास कार्य व्हायला लागले. त्यामुळं या संस्था महत्त्वाच्या बनल्या. थोडक्यात काय की राजकीय प्रक्रिया प्रभावित झाली या 74व्या घटनादुरुस्तीमुळे या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला या घटनादुरुस्तीचं सांगता येईल की शहरी नेतृत्वाला या घटनादुरुस्तीमुळे चालना मिळाली. जोपर्यंत ही घटनादुरुस्ती झालेली नव्हती तोपर्यंत आपल्याला असं दिसून येईल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ग्रामीण नेतृत्वाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, म्हणजे जेवढे जेवढे राज्याचे मुख्यमंत्री यापूर्वी झाले ते सारे मुख्यमंत्री बहुतेक हे ग्रामीण भागातले होते. वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील, शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, हे सारं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रामुख्यानं ग्रामीण भागातून आलेले होते. त्याचबरोबरीनं या दुरुस्तीनं काय केलं की मंत्रिमंडळामध्ये पण त्यापूर्वी जे काही वर्चस्व होतं विशिष्ट वर्गाचं आणि ग्रामीण नेतृत्वाचं, तर त्याऐवजी शहरी नेतृत्वाला पण संधी मिळाली. शहरी नेतृत्वाला संधी मिळाली याचं उदाहरण आपल्याला देता येईल की जितेंद्र आव्हाडांसारखं नेतृत्व पुढे आलं शहरातून, ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेलं. विनोद तावडेंसारखं नेतृत्व पुढे आलं, ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये गेलं. किंवा आणखी देवेंद्र फडणवीस हे नागपूर महानगरपालिकेचे महापौर होते, नगरसेवक होते, आधी नंतर महापौर झाले, ते तर राज्याचे मुख्यमंत्री बनले. म्हणजे राज्याला मुख्यमंत्री देण्या इतकं नेतृत्व या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिलं. याचं कारण 74वी घटनादुरुस्ती आहे. ही घटनादुरुस्ती झाली नसती
तर या शहरी नेतृत्वाला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान आणि संधी मिळाली नसती. आणि म्हणून हे जे शहरी नेतृत्व पुढं आलं, या शहरी नेतृत्वामुळं राज्याच्या विकासाला पण चालना मिळाली, शहरी नेतृत्वाला संधी मिळाली आणि या शहरी नेतृत्वाला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. थोडक्यात काय की वरच्या पातळीवर तर संधी मिळालीच, पण शहराच्या विकासामध्ये सुद्धा या स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाल्यामुळं शहर विकासात त्यांना योगदान देता आलं. तर अशा पद्धतीनं ग्रामीण नेतृत्वाचं जे वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतं त्याला जोड शहरी नेतृत्वाची मिळाली. शहरातून चांगल्या प्रकारचं नेतृत्व, राज्य पातळीवरचं नेतृत्व या राजकारणातून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून, नागरी संस्थांच्या मधून राज्याला मिळालं. त्यानंतर आता आपण या विषयाच्या समारोपाकडे जाऊया. समारोप करताना आपल्याला सांगितलं पाहिजे की म्हणजे थोडक्यात महत्त्व आपण या संस्थांचं जे काही आहे 74व्या घटनादुरुस्तीनं वाढलं ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे घटनात्मक दर्जा मिळाला या संस्थांना. लोकशाही विकेंद्रीकरणाची प्रक्रिया झाली, लोकसहभाग मिळाला. संघराज्य व्यवस्थेमध्ये जे तिहेरी पातळीवर सत्तेचं विभाजन होतं त्या पद्धतीनं ते झालं. कारण 74व्या घटनादुरुस्तीच्या पूर्वी केंद्र शासन आणि राज्य शासन हेच प्रभावी होते. तिसरा जो घटक आहे स्थानिक स्वशासनाचं त्याला काही फारसं महत्त्व नव्हतं. परंतु या 74व्या घटनादुरुस्तीमुळं भारतीय संघराज्यामध्ये या संघ म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हा एक तिसरा महत्त्वाचा घटक भारतीय संघराज्याचा बनला. तिसरी पातळी या सत्ता वाटपाची संघराज्यामध्ये निर्माण झाली. त्यानंतर राजकीय प्रक्रिया प्रभावित झाली, महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव निर्माण झाला. किंबहुना या संस्थांचं एक स्वतंत्र राजकारण उदयाला या 74व्या घटनादुरुस्तीमुळं आलेलं आहे. आणि मग महानगरपालिकांच्या मध्ये नगरपालिकांची सत्ता सुद्धा महत्त्वाची बनली आणि त्या संस्थांवर कब्जा करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि त्यामधून पुढे राज्याला पण नेतृत्व मिळायला संधी प्राप्त झाली. स्थानिक नेतृत्वाला राज्य पातळीवर जाता यायला लागलं. त्यानंतर दुर्बल घटक जे आहे SC, ST, OBC, महिला या घटकांना पण संधी मिळाली, विकास कार्यात मध्ये त्यांना सहभाग मिळाला. त्यानंतर या संस्थांना आर्थिक सुरक्षा प्राप्त झाली, परावलंबन त्यांचं दूर झालं. त्यानंतर या संस्थांच्या निवडणुका ज्या अनियमित होत होत्या आणि राजकीय दृष्टिकोनातून राजकीय सोयीसाठी या संस्था बरखास्त केल्या जायच्या, त्यांना कालावधीची, कार्यकालाची शाश्वती नव्हती. ती या जो नवीन निर्वाचन आयोग, राज्य निर्वाचन आयोग निर्माण करण्यात आला घटनादुरुस्तीनं, त्यामुळे या संस्थांच्या निश्चित कालबद्ध आणि नियमितपणे निवडणुका व्हायला लागल्या. त्याबरोबर 12व्या परिशिष्टामध्ये जे काही 18 विषय या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले, त्यामुळं त्यांचे कार्यक्षेत्र आणि अधिकार क्षेत्र निश्चित झालं. त्याचबरोबर वार्ड समित्या निर्माण करण्यात आल्या. वार्ड समित्यांच्यामुळे विकास कार्यात लोकांना सहभाग मिळू लागला. लोकांना वार्ड समितीमध्ये आपले प्रश्न मांडता यायला लागले, लोकसहभाग वाढला आणि शहर विकास आणि नियोजन या गोष्टींना पण या घटनादुरुस्तीनं महत्त्व प्राप्त झालं. म्हणजे शहराचा जो घटनादुरुस्तीच्या पूर्वी अनियमित विकास होता त्याऐवजी शहराच्या नियमित विकासाला चालना मिळाली. त्याचबरोबर स्वच्छता आणि पर्यावरण या विषयांना पण या घटनादुरुस्तीनं महत्त्व प्राप्त झालं. घटनादुरुस्तीच्या पूर्वी शहरं म्हणजे अस्वच्छतेचा आगार आणि शहरं म्हणजे झोपडपट्ट्या अशी जी एक प्रतिमा शहरांची या घटनादुरुस्तीच्या पूर्वी निर्माण झालेली होती, त्याऐवजी महाराष्ट्र शासनानं पण किंवा वेगवेगळ्या राज्य शासनानं स्वच्छतेचे उपक्रम राबवले. जसं महाराष्ट्रामध्ये गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आहे, शहरांसाठी पण गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान आहे, अशी अभियानं राबवली गेली.
आणि स्वच्छता त्याचबरोबर पर्यावरणाला महत्त्व देण्यात आलं आणि शहरातलं वातावरण प्रदूषण कमीत कमी कसं राखता येईल त्या दृष्टीनं पण उपाययोजना सुरू झाल्या. आपण बघतो की दिल्लीमध्ये दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिका यांनी मोटार गाड्यांच्या व्यवस्थापनाच्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाययोजना केल्या. समविषम तारखांना गाड्या रस्त्यावर आणायच्या समविषम नंबरच्या. तर ह्या पद्धतीनं हे सगळं नियोजन थोडक्यात काय की प्रदूषणाच्या समस्या पण केंद्रस्थानी याच्यामुळं आली. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत 74वी घटना दुरुस्तीचं महत्त्व सांगता येईल. तर मित्रांनो, ह्या तासाला आपण हे जे आपलं प्रकरण आहे तिसरं, हे प्रकरण आपण शिकून संपवलेलं आहे. आता याच्या पुढच्या प्रकरणाला आपण पुढच्या तासाला सुरुवात करूया. धन्यवाद.